थोडंसं भाडं जोडो यात्रामधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, पण तो एवढा मोठा मिळत नाही की तो पंतप्रधान होण्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळू शकेल. नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी कोणालाच संधी नाही असं मी तुम्हाला सांगेन. मला वाटतं 29 पर्यंत पण मोदी PM राहू शकतात. आणि राहुल गांधीचं काय, म्हणजे राहुल गांधीच्या पत्रिकेबद्दल अनेकांना उत्सुकता, त्यांच्या पत्रिकेत असं काही पॉझिटिव्ह सकारात्मक आहे की नाही? आता राहुल गांधीच्या पत्रिकेत गंमत बघा, दोघांचे वृश्चिक रास आहे, त्यांचं मकर लग्न आहे, पण त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की वृश्चिक राशीचा अधिपती मंगळ हा शत्रू राशीमध्ये म्हणजे बलहीन झाला मिथुन राशीमध्ये. तर इकडं काय झालं, वृश्चिक राशी पण त्याचा अधिपती मंगळ स्वतःच्या राशीत झाला. त्या इथं जे पराक्रम आणि तिथं कर्तृत्व आहे ते इथं पराक्रमाचे आपण अभाव या ठिकाणी दिसतो. दुसरी गोष्ट काय, बुध हा वाणीचा कारक आहे. जसं नरेंद्र मोदीचा बुध हा कन्या आणि उच्च राशीमध्ये, त्यामुळे त्याच्या बोलण्याचा प्रभाव इतका पडतो की त्या ठिकाणी त्यांना मोठे त्या ठिकाणी त्यांना एक भक्त मिळाले म्हणून आपण त्या ठिकाणी, किंवा एक मोठा त्यांच्याकडं प्रभाव त्यांच्याकडं आहे, जनसंकलन आहे. त्याच्या उलट काय झालं, यांचा बुध हा खूप खराब आहे राहुल गांधीचा. त्यांच्या पत्रिकेत बुध नेपच्यूनच्या अपोजिटमध्ये आहे. हा त्याच्यामुळं काय झालं की त्यांच्या बोलण्याला लोक एक विनोद म्हणून बघतात किंवा त्यांच्या बोलण्याचा विनोदामध्ये त्या ठिकाणी लोक त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करतात. तर बुधामुळं काय होते की त्यांना कधी कधी त्यांचं बोलणं हे त्या ठिकाणी त्यांच्या मर्यादेच्या पलीकडे जातं किंवा ते लोकांना कळत नाही किंवा त्यातून विनोद तयार होतो. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यातून ते थोडंसं माघार त्यांच्या त्या ठिकाणी रिव्हर्समध्ये त्यांची प्रतिमा येते. तर तिथं त्याच्यामुळं कर्तृत्वाचा अभाव असणं आणि तो लोकांच्यामध्ये त्याचा प्रभाव नसणं हे त्याचं त्या ठिकाणी आपण म्हणू की एक न्यूनता आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये. दुसरी गोष्ट काय, रवीसुद्धा त्यांचा मिथुन राशीमध्ये, मी आपण मकर लग्नाच्या पत्रिकेमध्ये काय झालं, हे दोन्ही ग्रह रवी मंगळ हे 6व्या स्थानात आहे. त्याच्यामुळे तिथं काय झालं की त्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी आता काय झालं की मागच्या काळामध्ये त्यांना दशा चांगली निर्माण झाली, 23मध्ये राहूशी दशा असल्यामुळं थोडंसं भाडं जोडो यात्रामधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, पण तो एवढा मोठा मिळत नाही की तो पंतप्रधान होण्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळू शकेल. तिथं कुठंतरी असं होईल की आता मागच्या वेळेला काँग्रेस 40 जागा मिळाली तर आता 60 जागापर्यंत जाईल, याच्या पलीकडे त्याचा प्रभाव पडणार नाही. तुम्ही 2019ला फार एकदम अचूक असं भविष्य सांगितलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांपैकी एक वेगळा पर्याय देशाला पंतप्रधान म्हणून कोणाचे चान्स वाटतात? त्यामध्ये प्रामुख्याने नाव झालं तर अरविंद केजरीवाल आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, ममता बॅनर्जी किंवा आणखी कोणी, असे चान्सेस वाटतात का तुम्हाला? नाही, मला वाटत नाही बरं का. काय झाले, आता मुख्य नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी कोणालाच संधी नाही असं मी तुम्हाला सांगेन. जेव्हा ते स्वतःहून रिटायर होतील त्यावेळेला मग आपण तो विचार करू शकतो. पण अगदीच असं कोणीतरी टायटर लावलं आहे, आता परवाच डिक्लेअर केलं की आमच्याकडे 75चा काय टायटर नड्डाने सांगितलं. त्यामुळे ते मला वाटतं 29 पर्यंत पण मोदी PM राहू शकतात.